नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी पूजा शिंदे आपल्या मराठी हाऊसक्वीन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर रिसेंटली मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की आपल्याकडे डिझाईनचे शीटसुद्धा आहेत आणि आपण किटसुद्धा अवेलेबल करून देतोय. तर बघा, ही वुलन आहे, एकदम प्रीमियम क्वालिटीची वुलन मी देते. तर त्याच्यामध्ये 6 ते 7 कलर आपल्याला अवेलेबल होणार आहेत आणि सगळे ट्रेंडिंग कलर आहे. जी किट आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते मी. तर ही 1 kg वुलन, त्याचबरोबर 60 वॅटची आपल्याकडे ग्लुगन मिळणार आहे. त्याच्यावरच्या ह्या 20 आपल्याला स्टिक मिळणार आहे. हाय क्वालिटीचं प्रीमियम क्वालिटीचं रेक्झिन 1 मीटर आपल्याला मिळणार आहे. त्यासोबत एक कार्बन पेपर आणि आपल्याला ट्रेंडिंग मधल्या 2 आपल्याला डिझाईन मिळणार आहेत. जवळजवळ 1.25 ते 1.5 फुटाच्या या डिझाईन आहेत. जर कुणाला हे किट हवं असेल आणि किट संदर्भात काही माहिती हवी असेल तर खाली नंबर मेन्शन करत आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. एकच काम माझ्याकडे नाही आहे, म्हणजे जे शीट वगैरे आहे त्याला खूप मोठा रिस्पॉन्स मिळालेला आहे. पण सुरुवात जी केली होती मी अशा रांगोळीपासूनच केली होती आणि सुरुवात करतानाच मला ज्या ऑर्डर आल्या होत्या त्या मी नाकारू शकले नाही, म्हणजे त्या कराव्याच लागतात मला. तर त्यासुद्धा मी करायला बसले. वेळ मिळेल तसं शीट करून ह्याचवर रांगोळ्यासुद्धा मी कवर करते आणि प्लस व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा, स्किप न करता बघत जावा आणि असंच प्रेम आशीर्वाद तुमचे राहू द्यात. तर याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे, कंटिन्यू दुसऱ्या दिवशी केलेला आहे. तर सगळ्यांनी या चहा प्यायला. बघा, मी सकाळी सकाळी म्हणजे पहाटे पहाटेच बसली आहे कामाला, कारण परत डिझाईनच्या शीट बनवायला बसलं की दुसऱ्या व्हिडिओला वगैरे वेळ मिळत नाही. तर ही जी ही जी डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर केली होती काल, तर बऱ्याच जणांना खूप आवडली ती. आणि ही पाकळी कशी बनवली ना, त्याचा व्हिडिओ एक सेपरेट मी टाकते म्हटलं होतं. तर ही पाकळी थोडक्यात मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आधी याचं थोडक्यात मेजरमेंट तुम्हाला सांगते. वही आणि पेन घेऊन बसा. तर पूर्ण जो पोर्शन आहे, पूर्ण डिझाईन आहे 15 इंचाची आहे, म्हणजे जवळजवळ आपली 1.25 फूट ची डिझाईन आहे. ठीक आहे. आणि मधला जो गोल आहे तो 6.5 इंचाचा आहे, म्हणजे 3.25 इंच आपला मधला सर्कल आहे. म्हणजे कर्कटकमध्ये 3.25 इंच घ्यायचं आणि मग गोल काढायचा, म्हणजे गोल आपला 6.5 इंचाचा येतो. राहिली पाकळीचा मुख्य भाग. पाकळी जी आहे ती आपली 4.5 इंचाची आहे. ठीक आहे. 4.5 इंचाची पाकळी आहे आणि अशी आडवी जी आहे हॉरिझॉन्टल ती 3.5 इंचाची आहे. ठीक आहे. 4.5 आणि 3.5 अशा ही जर तुम्ही 1.25 फुटाची केली तर त्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 पाकळ्या तुमच्याबरोबर बसणार आहे. तर ही पाकळी आपण कशी बनवली आहे ती बघूया. तर आधी आपण पाकळी मोजूया. पाकळी आपली जी आहे ती 4.5 इंच उभी आणि आडवी जी आहे ती आहे 3.5 इंच. ठीक आहे. 4.5 इंच म्हटल्यावरती आपल्याला जी पान घ्यायचं आहे ते 4.5 इंचाचं घ्यायचं आहे. 2 mm वगैरे जास्त घ्यायचं, म्हणजे कट करताना व्यवस्थित पाकळी आहे त्या मेजरमेंटने होते. तर 4.5 इंच इथे आणि हे 3.5 इंच आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे जे मेजरमेंट मी आत्ता सांगितलं त्यानुसार हे पान कट करून घ्यायचं आहे. पान कट केल्यानंतर आपल्याला हे मध्ये उभं फोल्ड करायचं आहे, आडवं नाही, उभं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे. उभं आपण फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला पाकळी तयार करायची आहे. पण आपण आधी अर्धी पाकळी तयार करून घेणार आहोत. तर हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे तिथून आपल्याला बरोबर 1.5 इंच 2 mm कट करून घेतल्यामुळं बरोबर हे मेजरमेंट आलेलं आहे. हा अर्धा पोर्शन जो आहे तो 1.5 इंच 2 mm आहे. पण आपल्याला खालती पाकळीचा जो बेस आहे तो आपल्याला किती घ्यायचा आहे, 1 इंच 1 mm. किती घ्यायचा आहे, 1 इंच 1 mm घ्यायचा आहे. 1 इंच 1 mm घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पेज हे फोल्ड करून घेतलेलं आहे. जे पेज फोल्ड केले तो हा त्याचा मध्य झाला, म्हणजे मधला फुगीर जो भाग असतो पाकळीचा तो झाला. तो आपल्याला 1.5 इंच 2 mm घ्यायचा आहे. 1.5 इंच 2 mm हे आडवं 1.5 इंच 2 mm झालं. खालचं झालं 1 इंच 1 mm इथे. हां. आणि सगळ्यात वरचा पोर्शन जो आहे तो आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. ठीक आहे. मध्यापासून अर्धा इंच आपल्याला घ्यायचा आहे. दिसतंय. तर आता हा एक पॉईंट झाला, हा एक पॉईंट झाला इथे आणि हा एक पॉईंट झाला. तो आपल्याला आता कशा पद्धतीने जोडायचा आहे बघा. आधी हलक्या हाताने जोडून घ्या.
जोडताना प्रत्येक वेळी कर्व शेपमध्ये जोडायचं आहे, कारण आपल्याला पाकळीचा शेप द्यायचा आहे. ठीक आहे. आता इथून आपल्याला कर्व शेपने आपल्याला आतमध्ये फिरवायचे आहे आणि इथून आपला जो पॉइंट आहे शेवटचा मध्य, तिथे आपल्याला ती या पद्धतीने घ्यायची आहे. ठीक आहे. इथं जे अर्धा इंच घेतलेलं आहे ते तुम्ही घेऊ नका. इथे अर्धा इंच घेतलंय ना, ते खोडा आणि या पद्धतीने आपल्याला ही इथे घ्यायची आहे. आता हे पेज जे आहे ते उलटं दुमडायचंय, अशा पद्धतीने दुमडायचंय. अशा पद्धतीने दुमडल्यानंतर एका डार्क पेनने किंवा पेन्सिलने, जर तुमच्याकडं ट्रान्सपरंट अशी शीट असेल तर तुम्हाला ते दिसणार आहे, नसेल तर तुम्हाला या पद्धतीने असं हे करावं लागेल. ठीक आहे. तर आता बघा इथे आपल्याला मेजरमेंट दिसतंय. तर जे मेजरमेंट दिसतंय तर इथे आपल्याला पाकळी आपली दिसते. ठीक आहे. तर मी सुरुवातीला कटआउट करून बघितलं होतं, पण कटआउट चुकतंय माझ्याकडून. ठीक आहे. तर मग म्हटलं की ह्या पद्धतीने आपण करू शकतो. तर ही आपली पाकळी तयार झालेली आहे. तर ही पाकळी बघायला जरी सोपी असली ना, तरी कट करताना मी जेव्हा बनवत होते ही डिझाईन, तेव्हा 2 ते 3 वेळा माझ्याकडून मेजरमेंट चुकलं होतं. फायनली मग ह्या पद्धतीने मी जेव्हा केलं तेव्हा पाकळी माझी व्यवस्थित आली. नाहीतर नेहमी आपण कटआउटने करतो, बरोबर. हे पण कटआउटच आहे, पण आपण वेगळ्या पद्धतीने करतो. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर ही पाकळी बनवण्यासाठी माझ्याकडून सुद्धा 2-3 वेळा चूक झाली आणि त्यानंतर मग म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं, कारण बघायला खूप सोपी वाटते. आणि जर डायरेक्ट कुणाची ड्रॉइंग वगैरे चांगली असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर तुम्हाला ह्या पद्धतीनेच करावं लागतं शक्यतो. तर ही आपली पाकळी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.